नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरीच मँगो कँडी कशी बनवायची. तर सोप्या पद्धतीने आपण ही कँडी इथे बनवणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 2 कैऱ्या घेतल्या. या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या, याची साल काढून घ्यायची. गोड कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर कैरी खूप आंबट असेल तर आपल्याला साखर खूप जास्त ही कँडी बनवण्यासाठी लागेल. त्याच्यामुळे आपल्याला कैऱ्या थोड्या गोडच असलेल्या घ्यायच्या आहेत आणि त्याची अशी साल काढून घ्यायची आणि ही कैरी आपल्याला अशी कापून घ्यायची आहे. तर नक्की करून बघा, खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही मँगो कँडी तर घरीच छान अशी कँडी आपण बनवू शकतो. त्याच्यासाठी आपण या कैऱ्या अशा कापून घेतल्या. तर यातली कोय आपल्याला काढून घ्यायची आणि या अशा कापून घ्यायच्या. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. कैरी मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. तर अशी आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायची. आपण यात अर्धी वाटी खडी साखर घातली आहे. थोडंसं पाणी आपल्याला यात घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर खडी साखर किंवा साखर पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. इथे हे आपण असं छान बारीक करून घेतलेलं आहे. जिरेपूड घालायची 1/4 टीस्पून आणि मिरेपूड घालायची 1/4 टीस्पून. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे. आपण यात फूड कलर घातलेला आहे. तर ग्रीन फूड कलर आपण इथे त्याच्यामध्ये घातला. त्याच्यामुळे आपल्या या कँडीला रंग छान येतो. तर इथे आपण फूड कलर याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता हे इथे छान असं घट्टसर झालेलं आहे. तर असं हे घट्ट झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. इथे हे असं छान घट्ट आणि ट्रान्सपरंट असं झालेलं आहे. इथे आपण ट्रेला तूप लावून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायची आणि थंड होऊ देणार आहोत. तर असं आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत. तर इथे आपला अर्धा तास झालेला आहे आणि हे छान थंड झालेलं आहे. तर याचे आपण असे काप करून घेणार आहोत. तर अशी आपल्याला ही कापून घ्यायची आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही मँगो कँडी. यात आपण गूळ किंवा साखर पण घालू शकतो. गूळ आणि साखर घालून पण आपल्याला ही कँडी बनवता येईल. तर अशी आपल्याला ही कापून घ्यायची आहे आणि कापून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही मँगो कँडी इथे तयार झालेली आहे. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर याच्यावरती आपण इथे साखर घातलेली आहे. साखर घालून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपली ही कैरीची कँडी तयार झालेली आहे.